आमदार कैलास गोरंट्याल आपल्यासोबत आहेत. काँग्रेसचे आमदार गोरंट्यालजी, खालच्या सभागृहात अर्थमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण अंतरिम बजेट सादर केलेलं, अनेक योजनांचा वर्षाव त्यांनी केलेला आहे. खरं तर 1,500 रुपये आता थेट महिलांच्या अकाउंटवरती जाणार आहे. लेक लाडकी प्रमाणे बहीण योजना ही संपूर्ण सरकारकडनं आणण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सगळा अर्थसंकल्प आहे का, अशी तुम्ही अगोदरच टीका केलेली आहे तुमच्या पक्षात? नाही हे बघा, आणखीन मी ॲड करतो. त्याने मुंबई महानगरपालिका आणि सबब इथंही त्याने पेट्रोलवर जे टॅक्स असतो तेही कमीचा त्याने डिक्लेअर केला. मी सभागृहात ओरडलो. मी म्हटलो की हा पट्टा उद्धव साहेबला मानणार आहे म्हणून तुम्ही पेट्रोलचा टॅक्स कमी करतात का? एक दुसरा, आता 3 महिन्यात इलेक्शन आहे आणि यांचा जे दारुण पराभव झाला, विशेष म्हणून यांचा कोणाचा, अजित पवारचा, त्यांचा पुढं अग्निवीर होऊ नये म्हणून त्याने हा सध्याचा अंतसंकल्प चणे फुटाण्यासारखं त्याने वाटलेला आहे. पण त्याचा फायदा काही होणार नाही. इलेक्शन जनता सुज्ञान आहे, त्यांना माहिती आहे 3 महिन्यात इलेक्शन आहे म्हणून हे देतात आणि याचा फायदा त्यांना काही होणार नाही आणि पुढच्या विधानसभेत महाविकास आघाडीचे लोक निवडून येणार. परंतु सत्ताधारी म्हणतात की आम्ही कामं करतोय, त्या कामाची पोटदुखी जी आहे ती विरोधकांना होते, त्यामुळे ते आमच्यावरती टीका करतात. जर ते काम केलं असतं तर 31 आले नसते ना महाविकास आघाडीचे. मला सांगा, जर ते पिपाणी आणि ते दुसरा एक कोणता होता, त्यामुळं तर पवारसाहेबांचे 2-3 एक तर पडले, ते साताऱ्याचे पडले. आणि तुम्ही बघा ना, त्यांनी काय केलं की आम्हाला जे चिन्ह भेटतात त्याचा तसला कोणता दुसरं चिन्ह आहे का ते घेऊन त्यांनी लोकांना पाडले. त्यांचं काम जर असेल तर निवडून आलं असतं ना. भारतीय जनता पार्टी 9, शिवसेना शिंदे 7 आणि अजित पवार 1. अरे काम कुठं आहे? ज्या अजित पवारचा नावाचा दबदबा होता महाराष्ट्रात, आता कुठे गेला? ते फुगा फुटला. आता काही नाही त्यांच्याकडं. आता त्यांचा अग्निवीर होईल. मला तर वाटतं की या पुढच्या विधानसभेला त्यांना घेणार की नाही घेणार त्याचंही शंका मला वाटते. आणि हे त्यांचा अर्थसंकल्प फक्त लोकांना विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. खरं तर विधानभवनात जोरदार चर्चा होत असताना तुम्ही पाहटून आवाज सुद्धा देत होता. खरं तर बांबूवरतून राजकारण आता हल्लीकडे तापलेलं आहे. ते 2 चीज होते. ते म्हटले आता बांबूची लागवड करणार. मी म्हटलो तुम्हाला लोकसभेत बांबू पडला म्हणून तुम्ही बांबूंचा लागवड करतात. आणि अजित पवारने ते एक शेर म्हटलं होतं की पानी और दरिया में ऐसा हो सकता है, तो मी म्हटलं वैसा नहीं है, ईडी का डर होता है करके तुम पार्टी बदलता है, ऐसा बोललो होतो मी त्यांना. ते रिकॉर्डवर आहे की नाही पता नाही, पण बोललो होतो मी त्यांना. आणि याचा काही फरक पडत नाही. मी आज पण जोरदार बॅटिंग केली. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मी बोललो आहे. ते मग एक शेर म्हटलं हयात चलो कायनात, पूर्ण त्याला शेर पण येत नाही. ते शेर म्हटलं हयात चलो कायनात चलो चलो तो ऐसे चलो सारे जहाँ को लो चलो, असं शेर होतं. त्याने अर्धच सांगितलं. मग मी त्यात बोललं की सबको साथ में लेके चलो, महाविकास आघाडी को भी साथ में लेके चलो. त्यांना त्यातही टोला मारला होता मी. सगळ्यांना सोबत घेऊन हे सरकार चालत नाहीये का? विपक्षांवरती अन्याय होतो. तुम्ही आता त्यांच्या बजेट बुकमध्ये बघा ना, मागच्या बजेट बुकमध्ये बघा तुम्ही. आम्हाला काय 1 रुपये दिले नाही, 1 सिंगल NP नाही दिले त्यांनी. आता फक्त जे मी इथं उपोषणला बसलो म्हणून ते मला मेडिकल कॉलेज दिलं, नाही तर दिलं नसतं ते. पण त्याचं काय? आणि ते काय नाही. मनोहर राणा का एक शेर आहे, तुम्हाला विचारायचं नंतर बोलू. मनोहर राणा का एक शेर है, जिनके घरों में मिट्टी के घड़े होते हैं, जिनके घरों में मिट्टी के घड़े होते हैं, वहाँ के लोग छोटे होते हैं लेकिन दिल के बड़े होते हैं. वहाँ के लोग छोटे होते लेकिन दिल के बड़े होते हैं. इतकी आश्वासनं दिली, इतकी फलों से इंसानियतों को पहचानते हैं. हम फलों से इंसानियतों को पहचानते हैं. जो मीठे होते वो अंदर से सड़े होते हैं. कोण सडलेलं आहे मग यात? ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्या कोणती महायुतीचे लोक. तुम्हाला वाटतं का हे सगळं एवढे घोषणांची खैरात वगैरे झाली तरी हे सरकार पुढच्या निवडणुकीत टिकल की नाही टिकल? मी म्हणतो हे सर्व यांचे लोक येणारच नाही. एकतर ते मला जे कळतंय की ते RSSच्या लोकांमध्ये एक आहे की अजित पवारला घेऊन जर पुन्हा विधानसभेत गेला तर आपली काही सीट येणार नाही. जसं विदर्भात त्यांच्या बालेकिल्ला विदर्भात साफ होईल, मराठवाडा साफ होईल, पश्चिम महाराष्ट्र साफ होईल. मला नाही वाटतं हे सध्या राहणार.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. काँग्रेसचे तडफदार आमदार संपूर्ण कैलास गोरंट्याल होते. शेरोशायरीमधनं त्यांनी अजित पवारांवरती अर्थात अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्र्यांवरतीच टीका केलेली आहे. घोषणांची खैरात करणारा हे संपूर्ण अर्थसंकल्प आहे. विरोधकांना सोबत न घेता सत्ताधारी एकला चलोरेचा नारा घेत हा संपूर्ण अधिवेशन आणि सरकार चालवत आहे, अशी जोरदार टीका जी आहे ती कैलास गोरंट्याल यांनी आपल्याशी बोलताना केली. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.